हवामान विभागाच्या अंदाजानुसार 20 जुलै नंतर राज्यात बहुतांश भागात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे। जोरदार आगमनासह पावसानं धुमाकूळ घातल्यानंतर आता मात्र राज्यात पावसानं उसंत घेतली आहे। मात्र ही पावसाची उसंत काही दिवसच असणार आहे। 20 जुलै नंतर पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे। दरम्यान मान्सूनला ब्रेक लागलेला आहे। अल निनोचा प्रभाव हा वाढलाय। जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता आहे। पाऊस गायब झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य सुद्धा आता चिंतेत सापडले आहेत। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। तुकाराम मुंढेंच्या कारवाईनंतर दूध संकलनामध्ये 25% घट, मंत्री नरहरी झिरवळ यांची विधानसभेत कबुली। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राबवलेल्या भेसळ विरोधी मोहिमेमुळे राज्यातील दूध संकलनामध्ये 20 ते 25% घट झाल्याची कबुली मंत्री नरहरी झिरवळ यांनी विधानसभेमध्ये दिली। शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी लांबणार, संभ्रमाचं वातावरण। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला। राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आयकर संदर्भातील माहिती न मिळाल्यामुळे रेंगाळली असून अंमलबजावणी न झाल्यास शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये घोटाळा, SIT चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। 9500 प्रकरणे नाशिक जिल्ह्यामधील। महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये झालेल्या संशयास्पद आणि आर्थिक गैरव्यवहार तसंच घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। आजपासून मधुमेह, हृदयरोगावरील गोळ्या स्वस्त मिळणार, आरोग्यावरील खर्च कमी करण्याच्या दिशेने केंद्र सरकारचे महत्त्वाचे पाऊल। केंद्र सरकारने राष्ट्रीय औषध निर्धारण प्राधिकरणाद्वारे 39 अत्यावश्यक औषधांच्या किमती निश्चित केल्यामुळे मधुमेह, हृदयरोग आणि रक्तदाबावरील गोळ्या आजपासून स्वस्त दरात मिळणार आहेत। आषाढी वारीसाठी 29 जुलैपर्यंत टोलमाफी, पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनांना लाभ, RTO पोलिसांकडून पास उपलब्ध। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या पालख्या आणि वारकऱ्यांच्या वाहनांना राज्य शासनाने 6 जुलै ते 29 जुलै 2026 या कालावधीमध्ये टोलमाफी लागू केली। हृदयविकारापाठोपाठ कर्करोगाने जगामध्ये सर्वाधिक मृत्यू, जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल। फुफ्फुसाच्या कर्करोगाचं प्रमाण धोकादायक। जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालानुसार जगात हृदयविकारापाठोपाठ कर्करोग हे मृत्यूचं दुसरं सर्वात मोठे कारण ठरलं असून यामध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचं प्रमाण सर्वाधिक आहे। श्रावणाच्या चाहुलीने केळीला सोन्याचा भाव 2500 ते 3200 रुपयांपर्यंत दर, मागणी असून देखील मालाची टंचाई। आगामी श्रावण महिन्यातील सण उत्सवांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये केळीची मागणी वाढली असून पुरवठा मर्यादित असल्यामुळे केळीला प्रति क्विंटल 2500 ते 3200 रुपयांपर्यंतचा उच्चांकी दर मिळत आहे। बळीराजाला 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, 50,000ची अट रद्द, मुख्यमंत्र्यांची घोषणा। राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीची घोषणा विधानसभेमध्ये केली। दूध संकलनामध्ये महिनाभरामध्ये 27,000 लिटरची घट, सिन्नर तालुक्यातील चित्र। भेसळ विरोधी मोहीम परिणामाची शक्यता। सिन्नर तालुक्यामध्ये मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यामध्ये खासगी प्रकल्पांमधील दूध संकलनामध्ये 27,172 लिटरची घट झाली असून हा परिणाम प्रशासनाच्या भेसळ विरोधी मोहिमेमुळे असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। 2000हून अधिक पालखी आणि दिंड्या विठुरायाच्या भेटीला, पंढरीच्या वाटेवर फुलला भक्तीचा मळा। समाजमनामध्ये आलं चैतन्याचं उदान, 7 पालख्यांमध्ये सहभागी दिंड्या। आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी 2000पेक्षा जास्त पालखी आणि दिंड्या उत्साहात पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या आहेत। हप्ते बंद झाल्यामुळे लाडक्या बहिणींची चौकशीसाठी गर्दी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते बंद झाल्यामुळे सोलापूरमध्ये महिलांनी बँक आणि संबंधित कार्यालयामध्ये चौकशीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। जिल्हा महिला आणि बालविकास कार्यालयामध्ये चौकशीसाठी महिलांची मोठी गर्दी होते। शहरासह ग्रामीण भागातून सुमारे 700 ते 800 महिला चौकशीसाठी येत असल्याची माहिती जिल्हा महिला आणि बालविकास कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे। 25,000पेक्षा अधिक पगार घेणारे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित, लोकप्रतिनिधींनाही लाभ नाही। शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून शिक्षक, कर्मचारी, पंचायत समिती सदस्य अधिक शेतकरी अपात्र। आयकरदाते, व्यावसायिक तसंच सहकारी संस्थांचे संचालक यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे शेती हा मुख्य व्यवसाय असून देखील नोकरी करणारे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत। शेतकऱ्यांना बाजरी पेरण्याचा विचार करणं आवश्यक। तूर आणि बाजरी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करा। 31 जुलैपर्यंत पेरणी करता येणार। हवामानातील अनिश्चितता लक्षात घेऊन कृषी विभागाने छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांना कमी पावसात येणाऱ्या बाजरी आणि तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करण्याचं आवाहन करण्यात आले।
पुणे जिल्ह्यामध्ये गावे पुनर्वसनाचा प्रस्ताव रखडला. भूस्खलनग्रस्त 72 पैकी केवळ 22 गावांमध्येच प्रत्यक्ष कामाला सुरुवात. राज्य शासनाकडे पाठवलेल्या 72 गावांच्या प्रस्तावांपैकी केवळ 44 गावांच्या प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून उर्वरित 28 गावांचे प्रस्ताव अद्याप देखील प्रलंबित आहेत. सातबारा कोरा करणार असं सांगून मुख्यमंत्री शेतकऱ्यांना अजून किती दिवस गंडवणार? कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजू शेट्टींचा हल्लाबोल. सातबारा कोरा करणार असं सांगून मुख्यमंत्री अजून किती दिवस शेतकऱ्यांना गंडवणार आहेत, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यामध्ये फक्त 127 शेतकऱ्यांनाच मिळाले सोयाबीन बियाणे. हजारो शेतकरी लाभापासून वंचित. तालुक्यामधील 92 गावांमधील हजारो शेतकऱ्यांनी अर्ज करून देखील केवळ 127 शेतकऱ्यांनाच ऑनलाईन लॉटरी पद्धतीने शासकीय सोयाबीन बियाणे मिळाल्यामुळे तीव्र नाराजी पसरलेली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये दमदार पावसाचा दिलासा. टँकरची संख्या 207 वरून 134 वर. टँकरचे फेऱ्या 445 वरून 268 पर्यंत घटल्या. नाशिक जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे पाणी टंचाई कमी झाली असून पुरवल्या जाणाऱ्या टँकरची संख्या आणि फेऱ्या मोठ्या प्रमाणात घटलेल्या आहेत. राज्यातील खरीप पेरण्यांचा टक्का 56% पोहोचला. सर्वाधिक क्षेत्र असलेल्या सोयाबीन आणि कापसाच्या पेरण्याही समाधानकारक. भात रोपवाटिकांची संख्या चांगली असल्यामुळे लागवड क्षेत्र सरासरी गाठण्याची अपेक्षा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. तब्बल 319 शेतकऱ्यांना फटका. नेर तालुक्यामधील सर्वाधिक नुकसान. बोगस बियाण्यांबाबत सर्वाधिक तक्रारी. सोयाबीन बीज अंकुरित न होणे ही समस्या आहे. या संदर्भामध्ये बुस्टर कंपनी, रवी कंपनी, बिगर बायोटेक, अंकुर सीड्स आणि इनोवेग या कंपन्यांबाबत सर्वाधिक तक्रारी आलेल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यावर जलसंकट सावट. गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्याहून कमी पाणीसाठा. पुढील वर्षावरच पुढील पावसावर सर्व भिस्त. धाराशिव जिल्ह्यामधील जलप्रकल्पांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे जिल्ह्यावर गंभीर जलसंकटाचं सावट निर्माण झालेलं आहे. तुमच्या भ्रष्टाचाराने राज्याची बदनामी केली. नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल. सरसकट कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव देण्याची मागणी. सरसकट कर्जमाफी करावी अशी आमची मागणी होती, कालही होती आणि आजही हीच मागणी आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव देण्याची मागणी असल्याचं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटलंय. आता कुटुंबाऐवजी व्यक्तिनिहाय धान्य मिळणार. मसुदा तयार. मोफत रेशन योजनेमध्ये सरकार फेरबदल करण्याची शक्यता. सध्या कुटुंब लहान असो व मोठे प्रत्येकाला 35 किलो धान्य दिले जातं. यामुळे लहान कुटुंबाला जास्त धान्य मिळतं तर मोठ्या कुटुंबाला गरजेपेक्षा कमी धान्य मिळतं आणि ही असमानता दूर करण्यासाठी नवीन मसुदा तयार करण्यात आलाय. पावसाळ्यामध्ये डेंग्यू मलेरियाचा धोका वाढलाय. ताप अंगावर काढू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार करू नयेत. पावसाळ्यामध्ये ताप, अंगदुखी, डोकेदुखी, अशक्तपणा, उलट्या किंवा सांधेदुखी यासारखी लक्षणं आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नयेत. अमरावती जिल्ह्यात बळीराजाला पीक विम्याची अद्याप प्रतीक्षात. लोकप्रतिनिधींकडून आश्वासनांची केवळ खैरात. शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया. अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी विमा प्रीमियम भरून देखील आणि शासनाने घोषणा करून देखील अद्याप गेल्या हंगामातील पीक विम्याची भरपाई न मिळाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यामध्ये हरणाच्या कळपांचा शेतात धुमाकूळ. कापूस, सोयाबीन, तूर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. वन विभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी. गगनबीड, नायगाव, देगाव, पळसगाव, टाकळगाव, लालवंडी, रानसूगाव, हिप्परगाव, गुंगराळा आदी गावांच्या शिवारामध्ये हा उपद्रव अधिक प्रमाणात तीव्र झालाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.